चंद्रपुर महानगर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में नागरिक सत्कार समारोह आयोजित किया गया और इस सत्कार समारोह में चंद्रपुर जिले के नए जिलाधिकारी वसुमना पंत का विशेष सत्कार किया गया। वहीं पूर्व जिलाधिकारी विनय गौड़ा को भावपूर्ण विदाई दी गई। इस सत्कार समारोह में विधायक सुधीर मुनगंटीवार के साथ अनेक लोक प्रतिनिधि, प्रशासकीय अधिकारी तथा मान्यवर उपस्थित थे। प्रशासन जब तक पारदर्शी, लोकाभिमुख और सक्षम नहीं होता तब तक जिले की प्रगति नहीं हो सकती। चंद्रपुर जिले ने इस संदर्भ में अपनी एक अलग पहचान बनाई है। पारदर्शी, लोकाभिमुख और सक्षम प्रशासन यह चंद्रपुर जिले की प्रगति का एक महत्वपूर्ण नींव है। ऐसा विश्वास व्यक्त करते हुए राज्य के पूर्व वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार ने प्रशासन का गौरव किया। अक्षय तृतीया के पावन मुहूर्त पर प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह में आयोजित भव्य नागरिक सत्कार सम्मेलन में चंद्रपुर जिले के पूर्व जिलाधिकारी विनय गौड़ा इन्हें उनके उल्लेखनीय कार्य के संबंध में सम्मान पूर्वक विदाई दी गई। वहीं इसी कार्यक्रम में नए जिलाधिकारी वसुमना पंत का उत्साह पूर्वक स्वागत किया गया। इस कार्यक्रम में अन्य लोगों में भाजपा जिला अध्यक्ष हरीश शर्मा, विधायक देवरा भोंगड़े, विधायक करण देवतले, महापौर संगीता खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकनूरी नरेश, पुलिस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, स्थायी समिति की सभापति मनुष्य गिरे, पूर्व विधायक राजेंद्र गांधी, पूर्व विधायक अतुल देशकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिलाध्यक्ष राजू कक्कड़ के साथ अनेक नगर सेवक, भाजपा के पदाधिकारी एवं कार्यकर्ता तथा आम नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वप्रथम मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन किया गया। तत्पश्चात महाराष्ट्र गीत से इस कार्यक्रम का शुभारंभ किया गया। उसके बाद पूर्व जिलाधिकारी विनय गौड़ा का सत्कार किया गया। साथ ही चंद्रपुर जिले के नए जिलाधिकारी वसुमना पंत का भी सत्कार किया गया। तो आइए सुनते इस मौके पर उपस्थितियों को संबोधित करते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। खरं तर जेव्हा विनय गौड़ाजी यांनी इच्छा व्यक्त केली कि मुझे अभी दूसरी जगह जाना है, खरं तर मी त्यांना आग्रह केला होता और एक साल रुक जाओ और बहुत सारे काम इस साल में करना है। 2026 एक अच्छा साल है। पण विनय जी म्हणाले की मुझे जाना है। मग मी मनात विचार केला तो जाना है तो कहाँ जाना है, कारण जेव्हा विनय गौड़ाजी चंद्रपूरमध्ये आले तेव्हा साताऱ्याचे सीओ होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्याच्या भूमीतून तेव्हा ते वाघाच्या भूमीत चंद्रपूरमध्ये आले आणि आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की वाघाच्या भूमीतून ज्या छत्रपती संभाजीला आम्ही छावा म्हणतो, आज वाघाच्या भूमीतून ते छाव्याच्या भूमीमध्ये चालले आहे, याचा निश्चितपणे मला आनंद आहे। पण कदाचित गौड़ा साहब, आपके बुआ ने नाम रखते समय ये सोचा नहीं होगा कि आप नाम के अनुरूप ही अपने जीवन में कार्य करोगे। आपका स्वभाव आपके नाम के अनुरूप होगा। मुझे पता नहीं कि कर्नाटक में नाम कौन रखता है, हमारे यहाँ बुआ नाम रखती है। तो आपके बुआ ने या माता पिता ने नाम रखा और आपने उस नाम की सार्थकता को यथार्थ किया है। आपको मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आज हम वसुमना जी का भी स्वागत कर रहे हैं। खरं तर वसु म्हणजे रत्न किंवा संपत्ती, पण रत्न किंवा संपत्ती म्हणजे वसु नव्हे। आपण वसुंधरा म्हणतो, पण वसुमना याचा अर्थ जसा रत्न किंवा संपत्ती होतो त्यापेक्षा जिथं उत्तम गुण आहेत, जे तेजस्वी आहे त्याला आपण वसु म्हणतो। वसु ज्याच्याकडे सद्गुणाचे धन है। तो मैं अर्थ इसलिए बता रहा हूं कि अब 3 साल आपको काम करना है कि विनय जी ने तो अपनी सेवा दे दी, मगर अब उस सेवा को आगे बढ़ाने का काम, जिसके नाम की शुरुआत वसु से होती है, वो वसुमना जी के मुझे लगता है कि अब अधिकार में है। मगर इस बात की मुझे खुशी है कि एक वी जा रहा है और दूसरा वी आ रहा है। तो हमारा काम तो वी यानी जिला ये विक्टरी की ओर अग्रसर हो। और चंद्रपुर की जनता इतनी बड़ी संख्या में आई है। वैसे तो ये सभी लोग रत्न पारखी है, मगर चंद्रपुर का एक विशेषता भी है कि ये सब सहनशील है। अभी परसों एनडीटीवी में बता रहे थे कि विश्व में 4थे नंबर पे चंद्रपुर की गर्मी है, उष्णता है, मगर हम इतने सहनशील हैं
कि अभी तक किसी ने मुझे पत्र नहीं दिया है कि चंद्रपुर का नाम बदल के सूर्यपुर नाम रखा जाए। हमने अपनी पहचान को अभी तक छोड़ा नहीं और छोड़ना भी नहीं चाहते, क्योंकि हमारा स्वभाव ये शीतलता है। सही तो जब विनय जी आए तब हमें एक बात का बड़ी खुशी थी कि सिलिकॉन वैली ऑफ इंडिया से विनय गौड़ा जी ये वाघों की भूमि में आए हैं, और 100 दिन के कार्यक्रम में नंबर 1 ये महाराष्ट्र में चंद्रपुर करने के लिए जो हमने सोचा, विनय जी ने अपने सभी सहकारी अधिकारियों के साथ, जब भी हम सोचते हैं कि हमारा चंद्रपुर नंबर 1 हर बात में रहे, तो प्रशासकीय कामों में भी सभी अधिकारियों के साथ यह सत्कार जिलाधिकारी महोदय का तो है ही, मगर जिन अधिकारियों ने, कर्मचारियों ने जिल्हाधिकारी के लीडरशिप में त्यांच्या नेतृत्वात साथ दिली, सहकार्य केलं, आज सी फॉर चंद्रपूर हा सी फॉर चॅम्पियन काम करणाऱ्यांचा झाला, याचा मला आनंद आहे। साथ ही इस मौके पर जिलाधिकारी वसुमना पंत ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। नमस्कार। खरोखर आजचा कार्यक्रम पाहून माझ्याकडे याच्यात मराठीचे शब्द मला माहीत नाही, पण आय फील हंबल्ड अँड ओव्हरवेल्म्ड। त्याला मराठीमध्ये एक्झॅक्टली कसं रूपांतर करायचं ते मला माहीत नाही, पण माझी प्रशासकीय सेवामध्ये जवळपास माझे 9 वर्ष झालेले आहे आता नोकरीला। मी 9th इयर ऑफ सर्व्हिसला आहे सर, आणि अशा प्रकारचा निरोप समारंभ आणि स्वागत समारंभ मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे, आणि तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी आभार मानते। आणि खरोखर आजचा जे दिवस आहे, आपण विनय सरांनी हा जिल्ह्यांसाठी मागच्या 3.5 वर्षापासून दिलेलं जे योगदान आहे त्याच्या सेलिब्रेशन म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतोय। सरांनी जे मागच्या 3.5 वर्षाला हा जिल्ह्याला योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण कितीही बोललं तरी कम आहे, आणि त्याला बोलायची पण गरज नाही, कारण इथे हॉल एकदम फुल आहे। आणि मी आल्यावरच विचारलं की हा हॉलची सीटिंग कपॅसिटी किती आहे, तर साधारणतः 750 ते 800 दरम्यान आहे। आणि मला खात्री आहे की भरपूर लोक असे पण असणार ज्यांना हा कार्यक्रमाला यायची इच्छा असेल, किंतु सीट्स कमी पडले असेल, तेवढे आपल्याकडे लोकांचे मनात हे भावना आहे। सरांसोबत माझं करिअरची सुरुवात पण मी सांगते सरांसोबतच झालेली आहे। जेव्हा मी SDM होती तेव्हा सर CO जिल्हा परिषद होते। सरांनी माझे पूर्ण प्रशासकीय काळात वेळोवेळी आमच्या मनात जेव्हा कुठली अडचण आली तेव्हा सरांनीच आमचं मार्गदर्शन केलेलं आहे। तर मला खात्री होती की जेव्हा मी चंद्रपूर जिल्ह्याला जॉईन करणार आहे आणि सर 3.5 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून इथे काम केलेलं आहे, तर सरांनी जे बदलाव आहेत जे केलेले आहे ते एवढे स्ट्रॉंग असणार की त्याला पुढे येणारे अधिकारीला खूप सोपं जाणार आहे। साथ ही चंद्रपुर जिले के पूर्व जिलाधिकारी विनय गौड़ा ने इस मौके पर अपनी ओर से चंद्रपुर जिले का विशेष उल्लेख करते हुए काफी भावुक प्रतिक्रिया दी। तो आइए सुनते उन्होंने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूरच्या हा पूर्ण काम करताना एक माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण सपोर्ट होता, ते माझा फॅमिली। बरेचशे वेळ काम करताना आम्ही बरेचशे वेळ कोणत्याही फंक्शनला जाऊ शकत नाही, या वेळेवर घरी जाऊ शकत नाही, या सॅटर्डे संडे पण काम करावं लागतो। तो ते एक माझा पूर्ण कालावधीमध्ये माझा जो पत्नी डॉक्टर रचना त्यांनी खूप मला सपोर्ट दिले आणि पूर्ण माझा कामासाठी गंभीरपणे उभे राहिले, तर त्यांच्यासाठी पण मी खूप खूप धन्यवाद देतो। याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर जो आहे ते माझा जीवनात कधी विसरणार नाही, आणि हे कायम माझा एक टॉपमोस्ट आठवणीमध्ये एक राहील। हा चंद्रपूर जिल्हा काम करण्यासाठी खूप संधी दिला आणि भरभरून प्रेम दिला, आणि याच्यासाठी मी ऋणी असणार आहे। आणि येणारा जो माझा सक्सेसर आहे वसुमना, ते आता बोलल्याप्रमाणे त्यांच्या ओळखी खूप जुनापासून आहे। नंदुरबारमध्ये जेव्हा त्यांच्या पहिला पोस्टिंग होता, मी तिकडे होतो CO जिल्हा परिषद म्हणून। हे आणि त्यांचा जो पती आहे
अभिशांत, ते आता गडचिरोलीचे कलेक्टर आहे, ते दोघी तिकडे एस.डी.ओ म्हणून पहिले रुजू झाला. तो तेव्हापासून आपला संबंध आहे आणि फॅमिलीच्या पण ते तेव्हापासून ओळख आहे. आणि कोरोनाच्या पहिल्या वेवमध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे. तो लॉकडाऊनमध्ये खूप आपला इंटरॅक्शन व्हायचं. आणि चंद्रपूरच्या बाबतीत मी एक तुमच्या याच्यासाठी आता बरेचशा वेळा ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. इकडच्या लोकप्रतिनिधी, इकडच्या लोक खूप पॉझिटिव्ह आहे, खूप चांगला आहे आणि काम करण्यासाठी खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठा संधी आहे. आणि काम करताना आता बोलले की कोणताही जो कायद्यामध्ये बसणाऱ्यांसाठी ते मी नाही बोललो नाही, तेच आता काम करताना ते मी सदनामध्ये ऐकत होतो. तरी पण तुम्ही जाऊन बोलले तर जो लोकप्रतिनिधी असतात सर्वांसाठी हो म्हणत असतो आणि अधिकारी सर्वांसाठी नाही म्हणत असतो, म्हणून ते तो एक जनरली पाहायला मिळतो. पण जेव्हा मी कलेक्टर म्हणून पण कोणत्याही विषयासाठी का होऊ शकत नाही या काय त्याच्यासाठी काय मार्ग आहे, जेव्हा जेव्हा मी बोललो तेव्हा तेव्हा सर्व ते मान्य केले. आणि हा एक जो कल्चर आहे तो अधिकाऱ्यांसाठी खूप काम करण्यासाठी एक मोटिवेशन मिळतो आणि पुढे जाऊन अजून जोर जाऊन काम करण्यासाठी एक प्रेरणा मिळतो. चंद्रपूर आता सर गडचिरोलीच्या सोबत पुढे एक मोठा डेस्टिनेशन होण्याच्या मार्गावर आहे आणि इट इज पॉइज टू टेक ऑफ. गडचिरोली जो स्टील हब म्हणतो आहे तो, पण त्याच्यापेक्षा जास्त जो चंद्रपूरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे त्याच्यासोबत हे पण ग्रो होणार आहे. सर्वात पहिला कोल गॅसिफिकेशन प्लांट होत आहे, एक मोठा MIDC गोंडपिंपरीमध्ये येत आहे. अजूनसुद्धा खूप लोकांच्या इकडे काम करण्यासाठी इच्छा आहे. तो चंद्रपूर इज पॉइज टू टेक ऑफ आणि त्याच्यासाठी मी सर्व एक चंद्रपूर वासियांना मी शुभेच्छा देतो. आणि चंद्रपूरची हे माझा नाता जो आहे ते कायम राहील आणि आठवणीचं राहील. ते जाता जाता मी संपवण्याच्या पूर्वी हे चंद्रपूर माझ्यासाठी इतकी महत्त्वाचं आहे. ते जेव्हा मी चंद्रपूरमध्ये येत होतो जो इनकम्प्लीट फॅमिली होता, आता जाताना पण एक कंप्लीट फॅमिली म्हणून जातो आहे. तो एक इस कार्यक्रम में बड़ी संख्या में चंद्रपुर जिले के गणमान्य नागरिक तथा आम नागरिकों की मौजूदगी थी और यह कार्यक्रम एक यादगार कार्यक्रम साबित हुआ. टीवी के लिए वैभव गारकर की रिपोर्ट.